पवार कुटुंबात दुःखद घटना घडली आहे. शिवाय मराठवाड्यात शेतकरी अडचणीत सापडला आहे. पूरग्रस्त भागात वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे यावर्षी पवार कुटुंब दिवाळी साजरा करणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा यांनी सांगितले. तसेच याच कारणामुळे शरद पवार ही दिवाळी साजरी करणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा यांनी बुधवारी 15 तारीख येथे पिंपरी येथे पत्रकारांशी संवाद साधला. दरवर्षी बारामती येथे पवार कुटुंबाच्या वतीने दिवाळी पाडवा साजरा होतो. त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते पवार कुटुंबाचे हितचिंतक येत असतात. मात्र यंदा पाडवा साजरा होणार की नाही याविषयी संभ्रम होता. तो अजितदादा यांनी दूर केला. ते म्हणाले की आमच्या कुटुंबात दुःखद घटना घडली आहे. शिवाय मराठवाड्यात शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यावर्षी पवार कुटुंबियाचा पाडवा होणार नाही. पवार म्हणाले की पूरग्रस्तांची दिवाळी गोड व्हावी म्हणून अनेकजण त्यांच्या घरी फराळ पाठवत आहेत. काही जण शिधाही पाठवत आहेत. त्यांच्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते वगैरे सगळे लोक मदत करत आहेत. शेतकरी अडचणीत सापडला आहे यावर्षी, त्यामुळे कुटुंब पाडवा साजरा करणार नाही, असे अजितदादा हे म्हणाले. अजितदादा अजून म्हणाले की पूरग्रस्तांची दिवाळी गोड व्हावी म्हणून अनेक जण त्यांना कपडेसुद्धा पाठवत आहेत. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत करून त्यांना उभे करता येईल असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून 32,000 कोटीचे पॅकेज दिले गेले आहे.